आज रात्री मध्य रेल्वेच्या कुर्ला ते भांडूप स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। विद्याविहार स्थानकावर पादेश्वरी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक असेल, तर विद्याविहार स्थानकावर वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात येणार आहे। रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 4:40 हा विशेष नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 23:30 ते शेवटच्या लोकलपर्यंत कर्जत इथं जाणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरच्या सर्व सेवा या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत। या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत। आज रात्री 11 वाजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून डाऊनच्या दिशेने बहुतांश लोकल या कुर्ला स्थानकांपर्यंतच चालवण्यात येतील, तर डाऊन मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल ठाणे स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत। पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पद्मेश, हा विशेष नाईट मेगा ब्लॉक असणार आहे, काय अपडेट्स या संदर्भात? स्नेहा, जसं तू म्हणालीस की आज मुंबईमध्ये एक विशेष नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे, कारण जर ही बातमी मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण विकेंडला अनेक मुंबईकर हे ते रात्री फिरायला जात असतात, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी, कारण मुंबईमध्ये आपण पाहिलं तर कुर्लापासून ते भांडूपपर्यंत एक विशेष असा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आणि हा जो मेगा ब्लॉक आहे तो विद्याविहार इथे जो पादचारी पूल आहे त्याचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आणि जवळपास संपूर्ण जी वीज पुरवठा आहे तो खंडित करण्यात असल्यामुळे कुठेतरी ज्या सगळ्या ज्या लोकल आहेत, डाऊन असतील, अप मार्गाच्या, त्या काही दुसऱ्या ठिकाणी येणार आहेत। काही ज्या लोकल आहेत त्या आपण पाहिलं तर कुर्ल्यापर्यंतच थांबतील, आणि काही लोकल ज्या इकडनं कर्जत साईडने येतील ते ठाण्यापर्यंत थांबतील, आणि काही लोकल्स या जलद मार्गावरनं वळवण्यात येतील। त्यामुळे नाहूर असेल, विद्याविहार असेल, कांजूरमार्ग असेल, अशा ज्या जे स्टेशन आहे तिथे या लोकल थांबणार नाही। त्यामुळे जर तुम्ही मुंबईकर जर रात्रीचा जर प्रवास करत असाल तर एकदा शेड्यूल बघून प्रवास करा, असं देखील आता रेल्वेने सांगितले। कारण आपण पाहिलं की थोड्याच वेळात हा जो ब्लॉक आहे तो सुरू होणार आहे, आणि त्यामुळे रात्रकालीन जे सगळं काम आहे, गर्डर टाकण्याचं काम हे मध्य रेल्वेकडनं करण्यात येणार आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पद्मेश, अत्यंत महत्त्वाचा असा हा खरं तर हा सगळा ब्लॉक असणार आहे, पण विशेष म्हणजे आता खरं तर थोड्याच वेळात ब्लॉक सुरू होणार आहे, आणि त्याच्यामुळे नक्कीच आपण दाखवतो त्या व्हिज्युअल्समध्ये सुद्धा प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवर दिसतंय। तर या सगळ्या संदर्भात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।